नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करते की स्वस्त असाल, मस्त असाल. प्रत्येकीने आपापली स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे, कारण कामाबरोबर स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मी प्रत्येक माझ्या मैत्रिणींना सांगते की कामाबरोबर स्वतःकडेही लक्ष द्या, आनंदी राहा आणि उत्साही राहा. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की उद्या आहे संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी. उद्या वर्षातील 2024 मधील पहिली अंगारकी चतुर्थी आहे. त्यासाठी मी काही खास उपाय तुमच्यासाठी घेऊन आले आहे. ज्यांना वर्षभर संकष्टी चतुर्थी करायला जमत नसेल, त्यांनी वर्षातून एकदा ही अंगारकी केली तरीही पूर्ण 12 चतुर्थ्यांचं पुण्य जे काय आहे ते आपल्याला मिळत असतं. ज्यांची चतुर्थी मध्येच खंडित झाली, म्हणजे मोडली गेली, त्यांनी अंगारकीपासूनही चतुर्थी करायला सुरुवात करू शकतात. त्याचप्रमाणे गणपती बाप्पा प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला, म्हणजे आपण संकष्टी चतुर्थी म्हणतो, वर्षातून दोनदा अंगारकी चतुर्थी येत असते. त्यात कृष्ण पक्षात येणारी चतुर्थी म्हणजे संकष्ट चतुर्थी आणि शुक्ल पक्षात येणारी चतुर्थी म्हणजे विनायक चतुर्थी. तर अशा दोन पद्धतीच्या चतुर्थी आपण वर्षभरात करत असतो. तर गणपती ही देवता बुद्धीची देवता आहे, विद्येची देवता आहे आणि विघ्न हरता आपण ज्याला म्हणतो, आणि सगळ्यांचं लाडकं आराध्य दैवत म्हणजे गणपती बाप्पा. तर उद्या चतुर्थीच्या दिवशी आपण सर्वात उच्च कोटीची सेवा म्हणजे 11 आवर्तनं आपल्याला प्रज्ञा विवर्धन स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष याची ही प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे. ही सेवा केल्याने खूप सारा, म्हणजे एक चमत्कार आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये होत असतो. तर आपल्या मुलांच्या अभ्यासात जर प्रगती हवी असेल, आणि कोणत्याही पालकाला आपल्या मुलांच्या अभ्यासात प्रगती ही हवीच असते, म्हणून प्रत्येकाने, प्रत्येक महिलेने, प्रत्येक माझ्या मैत्रिणीने उद्या नक्की ही सेवा करावी. तर किमान एक वेळा तरी गणपती अथर्व शीर्ष वाचलं गेलं पाहिजे. ज्यांना वाचन शक्य नाही त्यांनी मोबाईलवर, यूट्यूबवर लावून जरी ऐकलं तरीही खूप सारा फरक पडतो. त्याचप्रमाणे गणपती स्तोत्र जे आहे, प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम भक्तावासं स्मरे नित्यम आयु कामार्थ सिद्धये, असं जे गणपती स्तोत्र आहे याचेही 11 आवर्तन जर केले तर खूप मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत असते. त्याचप्रमाणे आपल्याला जर या दोन्हीही गोष्टी शक्य नसेल तर किमान ओम गण गणपते नमा या मंत्राचा 108 वेळा जप आपल्याला करायचा आहे. हा मंत्र सर्वांना सोपा आहे आणि सर्वांना येईल असाही आहे. त्याचप्रमाणे उद्याच्या दिवशी काय करायचं आहे, गणपती बाप्पाला ज्या ज्या वस्तू आवडतात, म्हणजेच मोदक, जास्वंदाचं फूल, दुर्वा या काय आहे तर अर्पण करायचे आहे. उद्याच्या दिवशी आपण काय करायचं आहे की दुर्वा आणल्यानंतर हातात दुर्वा घेऊन आपली जर एखादी इच्छा असेल तर ती इच्छा बोलून त्या दुर्वा आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे. नक्कीच आपली ती इच्छा काय होते, पूर्ण होते. यामध्ये एक उपाय जो आहे, ज्या मुलांचे लग्न जमत नाही किंवा ज्या मुलींचे लग्न जमत नाही त्यांनी उद्या अंगारकीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे. काय करायचं आहे की आपल्या घरामध्ये ज्या तांदूळ अक्षदा आपण ज्याला म्हणतो, त्या अक्षदा पिवळ्या करायच्या आहेत आणि पिवळ्या करून त्या सुकवायच्या आहेत. सुकवल्यानंतर या अक्षदा उद्याच्या दिवशी म्हणजे अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला 21 घरी जायचं आहे. 21 किंवा 11 घरी जायचं आहे आणि त्या घरी गेल्यानंतर त्यांच्या देवघरातील जे गणपती बाप्पा आहे त्यांच्या डोक्यावर आपल्याला या अक्षदा टाकून यायच्या आहे. असे प्रत्येकी 11 किंवा 21 संकल्प करून आपण ही गणपती बाप्पाची सेवा करायची आहे आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे की तुझ्या डोक्यावर जशा अक्षदा पडल्या तशा माझ्याही डोक्यावर पडू दे, अशी प्रार्थना आपण करायची आहे. आणि नक्कीच याने फरक पडतो. हा प्रभाव सिद्ध उपाय आहे, नक्कीच करून बघा. त्याचप्रमाणे एक नारळ घेऊन त्यावर दुर्वा आणि इच्छित, आपल्या मनाला इच्छित अशी दक्षिणा ठेवून आपण गणपती मंदिरात जाऊन आपल्याला
काय करायचं आहे की गणपतीला प्रार्थना करायची आहे. जी इच्छा आपली खूप दिवसापासून पूर्ण होत नसेल, ती इच्छा बोलायची आहे आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करून एक मंत्र म्हणायचा आहे. त्या मंदिरात गेल्यानंतर काय होतं की घरच्या देवघरामध्येही गणपती बाप्पा आहेत आणि सगळीकडे गणपती बाप्पाचं जे स्थान आहे ते सारखंच आहे. परंतु आपण काय करायचं आहे, मंदिरामध्ये जायचं आहे. कारण काय होतं की मंदिरामध्ये जी आहे ती पॉझिटिव्हिटी खूप सारी असते आणि त्याने आपल्यामध्ये सकारात्मकता खूप सारी येते. म्हणून आपण मंदिरात जाऊन ही प्रार्थना करायची आहे आणि म्हणायचं आहे की मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. हा मंत्र आपल्याला 108 वेळा उद्या काय करायचा आहे, गणपती मंदिरात म्हणायचा आहे. आणि तिथून निघाल्यानंतर सरळ आपल्याला आपल्या घरीच यायचं आहे. रस्त्यात मध्येही कुठेही कोणाकडे थांबायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही आणि सरळ आपल्या घरी आपल्याला निघून यायचं आहे. तर या उपायाने काय होईल, तर आपली खूप दिवसाची थांबलेली जी इच्छा आहे, जी पूर्ण होत नसेल, ती इच्छा पूर्ण होईल. आणि उद्याच्या दिवशी ज्यांना शक्य आहे त्यांनी गणपती बाप्पाला अभिषेक नक्की करायचा आहे. तर सकाळी लवकर उठून गणपती बाप्पाची पूजा करायची आहे, अभिषेक करायचा आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्या संकष्टी संकष्टी चतुर्थी ज्यांची बाटलेली आहे त्यांनी उद्यापासून सुरू करू शकता आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान उद्याची तरी अंगारकी चतुर्थीचा उपवास नक्की करावा. त्याचप्रमाणे उद्याची जी गणपती बाप्पाची सेवा आहे, जी अभिषेक आहे, जो अभिषेक आपण करतो, स्वामी समर्थ केंद्रामध्ये आपल्याला अभिषेक कसा करायचा, सत्यनारायण कसा करायचा, या सर्व गोष्टी आपल्याला सांगत असतात. त्याप्रमाणे जर आपण केलं तर निश्चितच आपल्याला फायदाही होतो आणि आपले पैसेही वाचतात. मग हा होता उद्याच्या अंगारकी चतुर्थीसाठी स्पेशल व्हिडिओ. ज्यांना ज्यांना व्हिडिओ आवडला त्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.